नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आचार्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर। तर कसे सगळे एकदम गुडगुडीत टणटणीत आहे ना। तर आजचं आपलं जे लेक्चर आहे, आजचं शेवटचं लेक्चर आहे सेल चॅप्टरचं। ज्यांनी याच्या अगोदरचे सगळे लेक्चर बघितले त्यांनी कमेंट करून सांगा आजचं जे लेक्चर आहे ते शेवटचं लेक्चर आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक तो म्हणजे काय, न्यूक्लियस, सेलचा काय ब्रेन। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहे सेंट्रिओल, न्यूक्लियस आणि क्रोमोझोम। आपला चॅप्टर फिनिश होणार आहे आणि उद्यापासून आपला नवीन चॅप्टर होतोय कोणता, सेल सायकल अँड सेल डिव्हिजन। त्याच्यासाठी हे लेक्चर खूप इम्पॉर्टंट आहे। तर बघा, सेंट्रिओल काय असतं मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं। परत एकदा बघा, सेंट्रिओलची लोकेशन कुठं असते, काय असतं ते। आपला जो फ्लॅजेला असतो हा काय आपला फ्लॅजेला। फ्लॅजेलाचे किती पार्ट असतात, 3 पार्ट असतात। फ्लॅजेलाचे 3 पार्ट असतात। किती पार्ट, 3 पार्ट। हे जे सगळ्यात खाली असतो ते काय असतं, ते असतं बेसल बॉडी। ते काय असतं, बेसल बॉडी। आणि हे जे मधलं आहे ते काय असतं, हुक। आणि हे काय, फिलामेंट। हे काय, फिलामेंट। फ्लॅजेला काय असेल मदत करतो, मोटॅलिटीला। मोटॅलिटी म्हणजे काय, मुवमेंटसाठी। फ्लॅजेलाचा जो सगळ्यात खालचा पार्ट आहे बेसल बॉडी, हा ग्रीन कलरचा हा जो सगळा पार्ट आहे हा काय, बेसल बॉडी। हा बेसल बॉडीच हा जे असतो हे असतं सेंट्रिओल। हे काय असतं, सेंट्रिओलचं स्ट्रक्चर असतं। हे कोणतं स्ट्रक्चर असतं, सेंट्रिओलचं स्ट्रक्चर। आणि सेंट्रिओल जे आहे ते ॲनिमल सेलमध्ये जेव्हा सेल डिव्हिजन होते, ॲनिमल सेलमध्ये जेव्हा सेल डिव्हिजन होते तेव्हा ते सेल डिव्हिजनला हेल्प करतं। कशाला हेल्प करतं, सेल डिव्हिजनला। ते काय करतं, सेल डिव्हिजनला मदत करतं। सेंट्रिओलचे लोकेशन काय आहे आपल्याला, हे बघा, सेंट्रिओल आणि सेंट्रोझोम हे दोन्ही वेगवेगळे नाही आहे। सेंट्रिओल जे समजा एक ऑर्गन आहे, मी एक ऑर्गन आहे, आणि सेंट्रोझोम काय, एक ऑर्गन आहे। माझाच एक छोटासा पार्ट काय, माझा हात। तसंच सेंट्रोझोमचा छोटासा पार्ट म्हणजे काय, सेंट्रिओल। सेंट्रिओल काय, एक पूर्ण ऑर्गन आहे। कशात फाउंड होतोय, ओनली इन ॲनिमलमध्ये असते। कशामध्ये, फक्त ॲनिमलमध्ये। आणि याला मेम्ब्रेन असते का, नाही, मेम्ब्रेनलेस ऑर्गनेल आहे। कसं ऑर्गनेल आहे, मेम्ब्रेनलेस। आणि हे काय, सेंट्रोझोम काय, एक ऑर्गनेल आहे, आणि सेंट्रिओल काय त्याचा पार्ट आहे। काय पार्ट आहे, सेंट्रिओल काय पार्ट आहे, कशाचा पार्ट आहे, सेंट्रोझोमचा। हे बघा, हे काय, हा ऑर्गनेल नाही आहे, ऑर्गनेलचा काय पार्ट आहे। कशाचा पार्ट आहे, सेंट्रोझोमचा काय पार्ट आहे, पार्ट ऑफ सेंट्रोझोम। हे काय, सेंट्रोझोमचा पार्ट आहे। आणि स्ट्रक्चर कसं असतं यांचं, सिलेंड्रिकल। सिलेंड्रिकल म्हणजे काय, असं गोल, आपलं सिलेंडर सारखं असं स्ट्रक्चर कशाचं असतं, सेंट्रिओलचं। ही स्लाइड क्लिअर आहे सगळ्यांना, पुढे बघायचं आपल्याला। हे बघा, स्ट्रक्चर बघा सेंट्रिओलचं कसं असतं। हे जे पूर्ण आहे हे काय, सेंट्रोझोम आहे। हे काय दिसतंय पूर्ण आहे, हे काय, सेंट्रोझोम आहे। आणि हे जे मधले 2 पडलेले दिसत आहे, हे आणि हे 2 कसे पडले, परपेंडिक्युलर। कसे, 90 डिग्रीच्या अँगलनी पडलेले। कसे पडलेले, 90 डिग्रीच्या अँगलनी परपेंडिक्युलर। हे काय, हे सेंट्रिओल। हे काय, सेंट्रिओल। किती सेंट्रिओल आहे, 2 सेंट्रिओल आहे। कसे पडलेले ते, परपेंडिक्युलर आहे ते इच अदर, दोघांना कसे, परपेंडिक्युलर आहे। परपेंडिक्युलर म्हणजे कसे, 90 डिग्रीच्या अँगलनी। आणि जे आजूबाजूला दिसतंय ते काय, पेरिसेंट्रिओलर। हे काय स्पेस आहे, कोणता स्पेस आहे, पेरिसेंट्रिओलर अमॉर्फस स्पेस। अमॉर्फस म्हणजे कसं, ते क्लिअरली नाही आहे, कुठे फक्त कसं गाडं क्लिअरली नाही आहे, कसं आहे, नॉट क्लिअर। आणि ही मेम्ब्रेन आहे का, ही मेम्ब्रेन नाही। सेंट्रोझोम काय, मेम्ब्रेनलेस ऑर्गन आहे। कसं आहे, मेम्ब्रेनलेस। हे जे दिसतंय येलो, हे काय, पेरिसेंट्रिओल अमॉर्फस स्पेस आहे। हा सगळा हा कसा आहे, क्लिअरली व्हिजिबल नाही येतो। आणि याला मेम्ब्रेन आहे का, नाही। कसं आहे, मेम्ब्रेन
लेस आहे. सेंट्रोझोम कसं आहे मग याच्यामध्ये काय हे प्लस हे म्हणजे काय सेंट्रिओल आणि पेरिसेंट्रिओलर स्पेस हे दोन्ही मिळून काय तयार होतं पूर्ण ऑर्गॅनिझम कोणता सेंट्रोझोम. सेंट्रोझोम काय पूर्ण ऑर्गॅनिझम. ही स्लाइड क्लिअर आहे सगळ्यांना. त्याची फंक्शन काय असते बघा तुम्हाला सांगितलं आधीच. हे काय बेसल बॉडीची आहे सिलिया आणि फ्लॅजेलाची. ते कोण बनवतं सेंट्रिओल बनवतं. कोण बनवतं सेंट्रिओल. आणि जेव्हा सेल डिव्हिजन होते काय होतं सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनमध्ये जेव्हा स्पिंडल दोन्ही सेल जेव्हा डिवाइड होता तेव्हा जे स्पिंडल फायबर कोण तयार करतं सेंट्रिओल करतं. कशाचं फॉर्मेशन ऑफ स्पिंडल फायबर कशामध्ये सेल डिव्हिजनमध्ये. ही स्लाइड क्लिअर आहे सगळ्यांना फंक्शन सेंट्रिओलचे. पुढे बघा आता त्याचं आतमधलं स्ट्रक्चर बघायचं आपल्याला कसं आहे. आतमधलं स्ट्रक्चर हे जे सेंट्रिओल आहे बॉटल आहे का इथे हे बघा. हे जे सेंट्रिओल आहे यालाच आपण समोर घेतोय असं आणि यालाच तोडून बघतोय याच्या आतमध्ये कसं आहे. कसं हे जे सेंट्रिओल आहे दिसतंय असं समजा हे सेंट्रिओल आहे याला आपण पुढं घेतोय आणि याला कापतोय आणि याच्यामध्ये बघतोय काही स्पेस आहे का. जसं की बघा हे काय सेंट्रिओल आहे दोन. याचं आपल्याला आतलं स्ट्रक्चर बघायचं. आपण त्याला काढलं आणि जेव्हा आपण त्याला मध्ये कट करू तेव्हा आपल्याला काय होईल त्याच्या आतलं जे काय पूर्ण स्पेस दिसल. तेच बघा आता याचं स्ट्रक्चर कसं आहे आतून. हे जे मध्ये सगळं हे काय मधलं प्रोटीनचं हब आहे. कसं आहे प्रोटीनचा हब. आणि कसा आहे तो प्रॉक्झिमल आहे. कसं आहे प्रॉक्झिमल. प्रॉक्झिमल कसं प्रॉक्झिमल म्हणजे काय प्रॉक्झिमल म्हणजे सेंटरला आहे. कसं आहे प्रॉक्झिमल म्हणजे सेंटरला. याचं स्ट्रक्चर कसं आहे बघा. याच्यामध्ये काय हे 3-3चे ग्रुप दिसतात 1 2 3 4 5 6 7 8 9. हे जे ग्रुप आहे 3-3चे याला काय म्हणतात हे 3 आहे म्हणून काय 1 2 3 3 आहे म्हणून काय म्हटलं आपण याला ट्रिपलेट म्हटलं. काय म्हटलं ट्रिपलेट. पेरिफेरल म्हणजे काय सेंटरच्या दूर. पेरिफेरल म्हणजे काय प्रोटीनेस हब कसं आहे सेंटरमध्ये आणि हे कसं आहे सेंटरच्या दूर. सेंटरच्या दूर म्हणून काय पेरिफेरल. आणि हे काय ट्रिपलेट आहे. किती टोटल आहे सगळे हे टोटल जे काय हिरवे हिरवे दिसतात ते किती ते 9 आहे. किती आहे 9 आहे. आणि याच्यामध्ये आहे का काही जेव्हा आपण सिलिया आणि फ्लॅजेलाचं स्ट्रक्चर बघत होतो तेव्हा कशी अरेंजमेंट होती 9+2ची. 9+2ची मध्ये त्याच्या 2 रिंगा होत्या. याच्या आहे का याच्या नाही म्हणून याची अरेंजमेंट कशी आहे 9+0. याच्यामध्ये आहे का काही नाही फक्त काय कोटिनियस. आणि हे स्ट्रक्चर कसं दिसतंय चाकासारखं दिसतंय का गाडीच्या कसं चाकासारखं दिसतंय म्हणून याची अरेंजमेंट याचं स्ट्रक्चर कसं आहे कार्ट व्हील लाईक स्ट्रक्चर आहे. कसं आहे कार्ट व्हील लाईक स्ट्रक्चर. आणि हे जे 2 ट्रिपलेट आहे एकमेकांना कशा थ्रू जॉईन झाले हे आणि हे कशा थ्रू जॉईन झाले हे झाले ब्रिज थ्रू. कोणता ब्रिज इंटर ट्रिपलेट. कसा इंटर म्हणजे काय मधी. ट्रिपलेट म्हणजे काय 2 ट्रिपलेटच्या मधी. कोणता ब्रिज आहे कोणता ब्रिज आहे इंटर ट्रिपलेट ब्रिज. हे का आलं एवढं. आणि हे जे ट्रिपलेट आणि प्रोटीनियस हब ह्या दोघांना कोण जॉईन करतंय रेडियल स्पोक. कोण जॉईन करतंय रेडियल स्पोक. रेडियल स्पोक किती आहे 9 आहे. किती आहे 9 बघा 1 2 3 4 5 6 7 8 9. किती आहे 9 आहे. हे काय करतंय कनेक्ट ट्रिपलेट्स विथ सेंट्रल प्रोटीनियस हब. या हबला आणि ट्रिपलेट्सला काय करते कनेक्ट करते. कोण कनेक्ट करते रेडियल स्पोर. आणि हे काय हे जे प्रोटीन आहे कसं आहे प्रॉक्झिमल आहे. प्रॉक्झिमल म्हणजे काय सेंटरला आहे. हे कसं आहे स्ट्रक्चर आहे. कशाचं स्ट्रक्चर बघितलं आपण सेंट्रिओलचं स्ट्रक्चर. हे स्ट्रक्चर क्लिअर आहे सगळ्यांना. पुढे बघायचं आपल्याला आता बघायचं आपल्याला न्यूक्लियस. न्यूक्लियस काय असतो सेलचा ब्रेन. जसं आपल्या बॉडीला कोण कंट्रोल करत आहे आपला ब्रेन तसंच न्यूक्लियसला कोण आपल्या सेलला कोण कंट्रोल करत आहे न्यूक्लियस. म्हणून न्यूक्लियसला काय म्हणतोय आपण ब्रेन ऑफ सेल. काय म्हणतोय आपण ब्रेन ऑफ सेल. आणि याचं न्यूक्लियस आहे ते कसं आहे डबल मेम्ब्रेन आहे. ही आतली मेम्ब्रेन आणि वरची मेम्ब्रेन. कसं आहे 2 मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर आहे म्हणून काय डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर आहे. आणि जे न्यूक्लियसच्या आत आहे ते काय जेनेटिक मटेरियल आहे. न्यूक्लियसच्या आत काय जेनेटिक मटेरियल जसं की DNA RNA हे काय कंटेन्स करतं क्रोमोझोम. DNA कंडेन्स काय तयार होतं क्रोमोझोम. आपण फर्स्ट लेक्चरलाच बघितलं होतं की
न्यूक्लियसची डिस्कवरी कोणी केली होती बघा, रॉबर्ट ब्राउन. न्यूक्लियस. रॉबर्ट ब्राउनने काय केलं होतं, न्यूक्लियसची डिस्कवरी केली होती. कधी केली होती? 1831 मध्ये. कधी केली होती? 1831 मध्ये. इट्स मटेरियल इज कॉल्ड, हे बघा, न्यूक्लियसच्या आतमध्ये जे काय मटेरियल असतं, जे काय मटेरियल असतं ते काय असतं? क्रोमॅटिन असतं. काय असतं? क्रोमॅटिन. आणि ते बघण्यासाठी, ते जर आपल्याला बघायचं झालं तर ते मायक्रोस्कोपमध्ये पण ते क्लिअरली दिसत नाही. ते बघण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला? डाय टाकावं लागते त्याच्यात. काय टाकावं लागते? डाय. कोणती डाय? बेसिक डाय टाकावं लागते. तेव्हा ते काय होतं? आपल्याला मायक्रोस्कोपमध्ये दिसतं. आणि ही क्रोमॅटिन आहे, ही टर्म कोणत्या सायंटिस्टने दिली होती? ही टर्म दिली होती फ्लेमिंग नावाच्या सायंटिस्टने. कोणत्या नावाच्या सायंटिस्टने? फ्लेमिंगनं क्रोमॅटिन ही टर्म दिली होती. इफ लव बेसिक डाय इट्स नेचर इज ॲसिडिक. याला बघण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? बेसिक डाय टाकायला लागते. म्हणजे काय? तर बेसिक डायला लव करतो. जर बेसिक डायला लव करतो तर त्याचं नेचर कसं असेल? ॲसिडिक. ॲसिडिक असेल तेव्हाच तर बेसिकला हे करतोय ना. तो ॲसिडिक आहे म्हणून तो बेसिकला काय करतोय? लव करतोय. ही स्लाइड क्लिअर आहे सगळ्यांना? आता आपल्याला क्रोमॅटिन बघायचं काय असतं. क्रोमॅटिन DNA न्यूक्लियसमध्ये जे काय असं नंगापुंग पडलेलं असतं एकदम मोकळा. कसं? DNAच्या आतमध्ये एकदम मोकळा जे काय DNA पडलेला असतो तो काय असतं? क्रोमॅटिड. DNA मध्ये एक मोकळा कावर असतं? कारण की जेव्हा सेल डिव्हिजन व्हायचं असलं तेव्हा तो काय होईल? तो क्रोमोझोममध्ये कंडेन्स होईल. कसा कंडेन्स होईल? क्रोमोझोममध्ये. कसा कंडेन्स होईल? क्रोमोझोममध्ये. सध्या मी कसा आहे, मी एकदम समजा एकदम मोकळा इथं काय, मी मस्त शॉर्टगेट घालून आलो आणि सध्या इथं कोणीच नाही, एकटाच आहे मी. शॉर्टगेट घालून आलो, मस्त स्टुडिओमध्ये म्हणजेच आपल्या हॉलमध्ये टीचिंग करते. जर मला सर म्हटले गौरव सर जा क्लासमध्ये जाऊन लेक्चर घे, तर पोरांसमोर मी जाणार आहे का शॉर्ट घालून? नाही जाणार आहे का शॉर्ट घालून? आता कसं मी एकदम मोकळा आहे. कसं आहे मोकळा? एकदम शॉर्ट घालून आले. बघा हे पोरींनो डोळे बंद करा तुम्ही. पोरींनी सगळं डोळे बंद करा. हे बघा पोरांनो एकदम मोकळा शॉर्ट घालून आलो इथं. तसंच जेव्हा क्रोमॅटिनमध्ये, जेव्हा DNA मध्ये जेव्हा क्रोमॅटिन असतो तो कसा असतो? एकदम मोकळा पडलेला असतो. कसा? हे बघा कसा एकदम मोकळा पडलेला. जेव्हा याला सेल डिव्हिजन करायची असली, जेव्हा याला क्रोमोझोममध्ये म्हणजे त्याला काही करायचं असलं पुढे सेल डिव्हिजन, तेव्हा हे काय करेन? क्रोमोझोममध्ये कंडेन्स होईल. कंडेन्स होण्यासाठी काय लागतं त्याला? बघा हिस्टोन प्रोटीन. काय? हे जे पिंक आहे ते काय? हिस्टोन प्रोटीन. येलो काय? जे नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन. काय? नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन. आणि हे धागे, हे जे लाल धागे दिसतात हे काय? हे RNA. काय? RNA. ह्या स्ट्रक्चरमध्ये काय बघितलं आपण? आपल्याला याच्यात DNA दिसला बरोबर, RNA दिसला बरोबर. आणि DNA आणि RNA ह्या दोघांनाच मिळून काय म्हणता? न्यूक्लिक ॲसिड. काय? न्यूक्लिक ॲसिड. आणि आपल्याला याच्यात कोणते प्रोटीन बघितले? हिस्टोन प्रोटीन आणि नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन. हिस्टोन प्रोटीन आणि नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन. म्हणजे हे काय झालं? ओव्हरऑल प्रोटीन. न्यूक्लिक ॲसिड आणि प्रोटीन ह्या दोघांना मिळून काय म्हणता? न्यूक्लिओ प्रोटीन. न्यूक्लिक ॲसिड आणि प्रोटीन ह्या दोघांना मिळून काय म्हणता? न्यूक्लिओ प्रोटीन. आणि जे काय न्यूक्लिओ प्रोटीन आहे तेच काय? आपलं क्रोमॅटिन आहे. हेच काय आपलं क्रोमॅटिन आहे. जर याला पुढं सेल डिव्हिजन करायचं असलं तर हे काय होईल? पॅकेजिंग होईल. याची पॅकेजिंग झाल्यानंतर काय होईल? एकदम असा कंडेन्स होऊन जाईल. काय होऊन जाईल? एकदम कंडेन्स झाल्यानंतर काय होईल? तो क्रोमोझोम तयार होईल. ह्या स्लाईडमध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे? जर याच्यात काही डाऊट आला असेल तर तुम्ही कमेंट करा. जे काय न्यूक्लियस आहे ते वेगवेगळ्या सेलमध्ये काय करतं? ते व्हॅरी करू शकता. काय करू शकता? व्हॅरी करू शकता. जसं की आपण प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर बघत होतो तेव्हा ते कोणत्या सेलमध्ये बघितलं होतं आपण? इरेथ्रोसाइट. इरेथ्रोसाइट म्हणजे काय? RBC. त्याच्यामध्ये न्यूक्लियस होता का? जे काय मॅच्युअर रेड ब्लड सेल आहे RBC त्याच्यामध्ये न्यूक्लियस अब्सेंट असतो. म्हणजेच काय? न्यूक्लियस व्हॅरी करू शकतो. हे बघा कॅन बी अब्सेंट. कशात अब्सेंट असतो? जे काय मॅमेरियल
मॅच्युअर आरबीसी, जे काय मॅच्युअर आरबीसी असतात त्याच्यामध्ये अब्सेंट असतो, आणि सिव टू ट्रॅचिड आणि व्हेसल याच्यामध्ये काय असतो, अब्सेंट असतो. आणि एक आहे मोर दॅन वन न्यूक्लियस, एकापेक्षा जास्त पण न्यूक्लियस असू शकतो. कशामध्ये आहे, फायकोमायसिटीज कशात, फंगसमध्ये, आणि पॅरामेशियम याच्यामध्ये कसं आहे, न्यूक्लियस जास्त असू शकतो, एकापेक्षा जास्त असू शकतो. जसं आपलं कोकोनट वॉटर झालं, त्याच्यामध्ये पण काय असतं, न्यूक्लियस असतं. किती न्यूक्लियस असतं, खूप सारे असतात. ते काय करू शकता, व्हॅरी करू शकता. ह्या स्लाईडमध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? पुढे बघा आता, हे बघा न्यूक्लियसचं स्ट्रक्चर कसं आहे. न्यूक्लियसचं स्ट्रक्चर एक गोल आहे आणि डबल मेम्ब्रेन आहे. कसं आहे, जी काय बाहेरचे मेम्ब्रेन आहे तिला काय म्हणतो आपण, बाहेरच्या साईडला आहे म्हणजे आउटर, ही काय आउटर मेम्ब्रेन, आणि जी आतली ती काय, इनर न्यूक्लियर मेम्ब्रेन. जी बाहेरची ती आउटर, जी आतली ती इनर. हे काय आपलं क्रोमॅटिन, हे काय बघितलं आपण, क्रोमॅटिन. हे काय, क्रोमॅटिन. आणि जसं आपण सेल बघितला होता, हे बघितलं होतं सेलचा जो काय स्पेस होता सगळा, त्याला आपण काय म्हणलं होतं, सायटोप्लाझम म्हणलं होतं. काय म्हणलं होतं, सायटोप्लाझम. तसंच न्यूक्लियसमध्ये हा जो काय सगळा स्पेस दिसतोय, कसं हा जो सगळा स्पेस दिसतोय त्याला काय म्हणतोय आपण, हा जो सगळा स्पेस दिसतोय त्याला काय म्हणतो आपण, न्यूक्लिओप्लाझम. सेलचा प्लाझम सायटोप्लाझम, न्यूक्लियसचा प्लाझम न्यूक्लिओप्लाझम. एवढं क्लिअर आहे. न्यूक्लियसमध्ये काही असे गोल गोल स्ट्रक्चर असतं बघा, हे जे दिसत आहे तुम्हाला असे हे जे स्ट्रक्चर दिसत आहे यालाच काय म्हणता, न्यूक्लिओलस. काय, न्यूक्लियस नाही, न्यूक्लिओलस. काय, न्यूक्लिओलस. हे काय करतं, हे RNA ची फॅक्टरी. याच्यावर खूपदा काय झालं आहे, PYQ आलेलं आहे, खूप वेळेस क्वेश्चन आलेला आहे न्यूक्लिओलसवर. इफ सेल कंटेन्स न्यूक्लियस, जर सेलमध्ये खूप सारे न्यूक्लिओलस असेल, सेलमध्ये खूप सारे काय असेल, न्यूक्लिओलस असेल. न्यूक्लियस काय करतात, ते काय रायबोझोमची फॅक्टरी आहे. ते काय, रायबोझोमची फॅक्टरी. जर एखाद्या न्यूक्लियसमध्ये खूप सारे न्यूक्लिओलस असेल किंवा न्यूक्लिया असेल, यालाच काय म्हणतात, न्यूक्लियाय पण म्हणतात. खूप सारे न्यूक्लिया असेल, ते काय करता, RNA ची फॅक्टरी. जर खूप सारे असेल तर काय होईल, खूप सारे RNA तयार होईल. कोणते RNA, RRNA म्हणजे काय, रायबोझोमल RNA. खूप सारे रायबोझोमल RNA असेल तर काय होईल, रायबोझोम पण खूप सारे असेल. जर रायबोझोम असले तर खूप सारे, जर जास्त रायबोझोम असेल तर प्रोटीन पण कसे होईल, जास्त होईल. कारण की रायबोझोमपासूनच काय होतं, प्रोटीन तयार होतं. रायबोझोमच प्रोटीन बनायला काय करतं, मदत करतं. जर न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिया खूप सारे असेल तर प्रोटीन पण काय होईल, खूप सारे होईल. हे काय RNA ला प्रोटीन बनायचं असलं तर हे काय होईल, याला सेलच्या बाहेर यायचं असलं तर हा कुठून येईल, सेलला बाहेर येण्यासाठी दरवाजे आहे खूप सारे, यालाच काय म्हणता, न्यूक्लिअर पोर. हे जे रस्ते दिसत आहे यालाच काय म्हणता, न्यूक्लिअर पोर. हे कसे बनले, हे जे दोन मेम्ब्रेनचे तुकडे काय झाले, फ्यूज झाले. कसे झाले, फ्यूज झाले. आणि जो काय स्पेस तयार झाला त्याला काय म्हणतो आपण, न्यूक्लिअर पोर. याच्यातून काय करू शकतो आपण, जे काही मटेरियल न्यूक्लियसच्या बाहेर टाकायचं आहे ते टाकू शकतो. समजा न्यूक्लियसच्या आत टाकायचं असेल तर ते पण इथून येऊ शकतं. हे कसं आहे, बाय डायरेक्शनल, म्हणजेच काय, टू वे रस्ता आहे. म्हणजे इकडून याला बाहेर पण टाकू शकतं, याला आत पण येऊ शकतं एकाच रस्त्याने. काय, सेंड मटेरियल फ्रॉम न्यूक्लियस टू सायटोप्लाझम, व्हाईस वर्सा म्हणजेच काय, टू वे ट्रान्सपोर्ट. म्हणजेच काय, टू वे ट्रान्सपोर्ट. न्यूक्लिअर पोर कसं आहे, टू वे ट्रान्सपोर्ट आहे. हे काय आलं, जे काय हे जे दोन मेम्ब्रेन आहे, आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन, यांच्यामध्ये जो स्पेस दिसतोय हा काय दिसतोय, यांच्यामध्ये स्पेस दिसतोय, यालाच काय म्हणतो आपण, इंटर मेम्ब्रेन स्पेस. इंटर म्हणजे काय, मधला. मेम्ब्रेन म्हणजे काय, दोन मेम्ब्रेनच्या मधला स्पेस. दोन मेम्ब्रेनच्या मधला स्पेस म्हणजेच काय, इंटर मेम्ब्रेन स्पेस. जो काय मधला हा जो स्पेस आहे याला काय म्हणतो आपण,
इंटरमेम्ब्रेन स्पेस किंवा पेरिन्यूक्लियर स्पेस. काय इंटरमेम्ब्रेन स्पेस किंवा पेरिन्यूक्लियर स्पेस याची जी साईज दिली आहे NCERT ती किती दिली 10 to 50 नॅनोमीटर. ही जी लेंथ दिली याची किती दिली 10 to 50 नॅनोमीटर. ही स्लाईड क्लिअर आहे सगळ्यांना. हे न्यूक्लियसचं स्ट्रक्चर सगळ्यांना क्लिअर आहे. तर पुढं बघायचं आपल्याला. आता बघायचं आपल्याला क्रोमोझोम. काय बघायचं आपल्याला क्रोमोझोम. इथं काय बघितलं आपण मागच्या पेजमध्ये बघा. हे जे काय क्रोमॅटिन आहे हे काय क्रोमॅटिन. क्रोमॅटिन कंडेन्स होऊनच काय झालं तयार क्रोमोझोम तयार झालं. कशापासून झालं हे क्रोमॅटिन जे क्रोमॅटिन जेव्हा कंडेन्स झालं म्हणजे काय पॅक झालं तेव्हा काय बनलं क्रोमोझोम बनलं. आता आपल्याला हे जे क्रोमोझोम आहे याचं स्ट्रक्चर बघायचं कसं आहे. हे बघा हा काय DNA चा धागा कसा झाला कंडेन्स झाला. काय झाला कंडेन्स झाला. हे बघा यांच्यामध्ये जे सेंटरला दिसतंय ते काय सेंट्रोझोम. काय सेंट्रोझोम. हे क्रोमोझोमचे जे काही 4 पार्ट दिसत आहे ते कुठे येऊन मिक्स झाले ह्या सेंटरला. ह्या सेंटरला काय म्हणता सेंट्रोमियर. काय म्हणता सेंट्रोमियर. आणि हे काय क्रोमोझोमचं प्रायमरी कन्स्ट्रिक्शन. कन्स्ट्रिक्शन म्हणजे काय समजा हा रस्ता आहे त्याच्यामध्ये गड्डा आला पुढं रस्ता आहे पुढं गड्डा आला. हा काय रस्ता आहे बघा. मी निघलो गाडी घेऊन. काय मैं निकला गड्डी लेके रास्ते पे एक गड्ढा आया उसे ही क्या कहलाया कंस्ट्रिक्शन कहलाया. काय कंस्ट्रिक्शन कहलाया. मैं निकला गड्डी लेके और रास्ते पे एक गड्ढा आया वही तो कंस्ट्रिक्शन कहलाया. एक गड्ढा आया वही तो कंस्ट्रिक्शन कहलाया. जर पहिला गड्डा आला असेल तर तो काय प्रायमरी कंस्ट्रिक्शन. जर दुसरा गड्डा आला तर काय होईल सेकंडरी कंस्ट्रिक्शन. काय होईल सेकंडरी कंस्ट्रिक्शन. कंस्ट्रिक्शन म्हणजे काय गड्डा मध्ये मध्ये कुठं वाकडं झालंय काय झालंय गड्डा आलाय. तसंच बघा क्रोमोझोम मध्ये काय हे जे क्रोमोझोम आहे समजा हा रस्ता आहे इथून चाललो मी. हे काय आला मध्ये इथं गड्डा आला. काय आला समजा हे मी इथून चाललो. हे काय आला मध्ये हे गड्डा आला का मध्ये. ह्या गड्ड्यालाच काय म्हणलो आपण प्रायमरी कंस्ट्रिक्शन. अब अजून पुढे गेलो इथं अजून एक गड्डा आला का नाही अजून एक गड्डा. याला काय म्हटलं आपण सेकंडरी कंस्ट्रिक्शन. कळालं कंस्ट्रिक्शन काय असतं ते. हे जे सेकंडरी कंस्ट्रिक्शन हे काय फक्त फ्यू क्रोमोझोममध्ये असतं. फ्यू म्हणजे काय खूप साऱ्या कमी म्हणजे काय एखाद्या क्रोमोझोममध्ये ते असू शकतं सगळ्याच क्रोमोझोममध्ये ते प्रेझेंट राहत नाही. हे जे सेकंडरी कंस्ट्रिक्शन आहे हे फक्त काही क्रोमोझोममध्ये असतं सगळ्यामध्ये प्रेझेंट नसतं. आणि हे जे काय स्ट्रक्चर दिसते आपल्याला हे काय याला म्हणतात सॅटेलाइट. सॅटेलाइट असा आहे तो सगळ्यात छोटा पार्ट आहे. तो आपल्याला मायक्रोस्कोपमध्ये पण दिसत नाही. आपण जर त्याच्यामध्ये डाय टाकली तरी पण तो आपल्याला दिसत नाही. जर ज्या क्रोमोझोमला सॅटेलाइट प्रेझेंट असेल तर तो कोणता क्रोमोझोम असतो तो असतो सॅट क्रोमोझोम. सॅट म्हणजेच काय सॅटेलाइट त्याच्यावर प्रेझेंट आहे. असा क्रोमोझोम त्याच्यावर सॅटेलाइट प्रेझेंट आहे तो कोणता क्रोमोझोम सॅट क्रोमोझोम. क्रोमोझोम इन विच सॅटेलाइट इज फाउंड आर कॉल्ड सॅट क्रोमोझोम. ज्या क्रोमोझोमवर सॅटेलाइट प्रेझेंट आहे तो क्रोमोझोम कोणता सॅट क्रोमोझोम. हे बघितलं आपण मधलं काय हे सेंट्रोमियर आहे. काय सेंट्रोमियर. आणि हे जे दोन क्रोमोझोमला काय करते कनेक्ट करते हिरवं याला आणि याला कनेक्ट करण्याचं काम कोण करते. हे जे हिरवं दिसतं याला काय म्हणतो आपण कायनॅटोकोर म्हणतो. काय म्हणतो कायनॅटोकोर. आणि हे कशाचं बनलं आहे डिस्क आहे. कशाची डिस्क आहे प्रोटीनियसची डिस्क आहे. कशाची डिस्क आहे प्रोटीनियसचं डिस्कलाइज स्ट्रक्चर आहे सराउंड टू सेंट्रिओल. सेंट्रिओल हे जे सेंट्रिओल आहे सेंट्रिओलच्या सराउंडिंगला कशाला सेंट्रिओलच्या सराउंडिंगला काय कायनॅटोकोर. आणि हे जे काय आपण बघितलं आहे क्रोमॅटिड हे काय प्रायमरी क्रोमॅटिड ह्या क्रोमोझोमला आहे. हे काय सेकंडरी क्रोमॅटिड. हे जे दोन आहे ह्या दोनला मिळूनच काय म्हणता सिस्टर क्रोमॅटिड. काय हे पहिलं हे दुसरं हे दोघं मिळून काय सिस्टर क्रोमॅटिड.
हे जे काय सॅड क्रोमोझोम आहे हे कसं आहे, नॉन स्टेनिंग आहे. कसं आहे, नॉन स्टेनिंग. नॉन स्टेनिंग म्हणजे आपण याला स्टेन केलं तरी पण ते स्टेन होत नाही, जसं आपल्याला क्रोमॅटिडला बघायला काय करावं लागलं, आपल्याला बेसिक डाय टाकावं लागली. काय टाकावं लागलं, बेसिक डाय. तेव्हा काय झालं, आपल्याला क्रोमॅटिड दिसलं. पण जर याला बघायचं असलं तर हे आपल्याला दिसू शकत नाही, कारण की हे कसं आहे, नॉन स्टेनिंग आहे आणि कसं आहे, स्मॉलर रिजन आहे. कसं आहे, स्मॉल रिजन. लोकेशन कसं आहे, एकदम एंडिंगला आहे. एंडिंगला म्हणजे काय, टर्मिनलला आहे. कसं आहे, टर्मिनलला आहे. आणि जे इथंच काय जे काय DNA चा सिक्वेन्स आहे तो काय करू शकतो, रेपिटेटिव्ह होऊ शकतो. समजा काय ATGC हे जे काय हेच पुढं रिपीट होऊ शकतं. याच्याच पुढं काय करू शकते, रिपीट होऊ शकतं. म्हणून याला काय म्हणता, इट कंटेन्स रिपिटेटिव्ह DNA. एवढं क्लिअर आहे सगळ्यांना. हे क्लिअर आहे सगळ्यांना. ह्या स्लाइडमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा. आता आपल्याला बघायचं आहे क्रोमोझोमचे 4 टाईप बघायचे. किती टाईप, 4 टाईप. पहिलं काय, पहिलं आहे मेटामेरिक. दुसरं काय, सब मेटामेरिक. तिसरं काय, ॲक्रोसेंट्रिक. पहिलं आहे मेटासेंट्रिक, दुसरं आहे सब मेटासेंट्रिक, तिसरं आहे ॲक्रोसेंट्रिक आणि चौथं काय, टिलोसेंट्रिक. मेटासेंट्रिक, सब मेटासेंट्रिक, ॲक्रोसेंट्रिक, टिलोसेंट्रिक हे काय 4 टाईप आहे. कशाचे 4 टाईप आहे, क्रोमोझोमचे. मेटासेंट्रिक म्हणजे कसं बघा, जे काय क्रोमोझोम आहे हे बघा, हे आपलं क्रोमोझोम आहे. हे काय क्रोमोझोम, हे क्रोमोझोमची ही जी हाईट आहे इथून इथपर्यंतची, याची हाईट आणि याची हाईट, त्या दोघांची हाईट जर इक्वल असेल, वरच्यांची हाईट आणि खालच्यांची हाईट ह्या दोघांची हाईट जर इक्वल असेल तर याला काय म्हणता, मेटासेंट्रिक. काय म्हणता, मेटासेंट्रिक. मेटासेंट्रिक म्हणजे काय, असे क्रोमोझोम ज्याचा सेंट्रोमियरपासून जे काय क्रोमोझोम आहे दोन्ही त्यांची हाईट जर सेम असेल तर ते काय झाले, ते झाले मेटासेंट्रिक. आणि जे काय सब मेटासेंट्रिक आहे जे काय आपले सब मेटासेंट्रिक आहे, सेंट्रोमियर. याच्यामध्ये काय असतं, जी वरची साईड आहे ती कशी असते, छोटी असते, शॉर्ट. हे काय याला म्हणतं आर्म. हे काय आर्म, हा काय शॉर्ट आर्म आणि हा काय लॉंग आर्म. हे कसं आहे, लॉंग आहे. कसं आहे, लॉंग आहे. सब मेटासेंट्रिक म्हणजे काय, एकाची हाईट छोटी आणि दुसऱ्याची हाईट लंबी. एकाची हाईट कशी छोटी आणि एकाची हाईट लंबी, जे शॉर्ट आर्म आणि लॉंग आर्म. हे काय, हे झालं सब मेटासेंट्रिक. सब मेटासेंट्रिक हे काय झालं, हे झालं सब मेटासेंट्रिक. आता बघायचं आपल्याला ॲक्रोसेंट्रिक काय असतं, कसं असतं. काय बघायचं, ॲक्रोसेंट्रिक कसं असतं. ॲक्रोसेंट्रिक म्हणजे काय, एका आर्मची हाईट खूप लंबी. कशी, खूप लंबी. आणि एकाची कशी, शॉर्ट. का शॉर्ट नाही, व्हेरी शॉर्ट. काय, व्हेरी शॉर्ट. कशी, एकदम छोटी. एक एकदम छोटं आणि एक एकदम मोठं. एक एकदम म्हणजे काय, खूपच छोटं, व्हेरी छोटं. व्हेरी शॉर्ट आणि व्हेरी लॉंग हे काय, आर्म आहे.
जर एकाचं एकदम छोटा असलं आणि एकाचं एकदम लंबा असलं याला काय म्हणता? ॲक्रोसेंट्रिक. हे काय झालं? ॲक्रोसेंट्रिक. आणि जे काय टिलोसेंट्रिक आहे शेवटचं, टिलोसेंट्रिक कसं असतं बघा, हा झाला क्रोमोझोम, हा काय झाला क्रोमोझोम. याच्यावरती हे जे वरचे जे आर्म आहे ते काय असतं? अब्सेंट असतं. याला फक्त एकच आर्म असतं. याला काय म्हणतो आपण? टिलोसेंट्रिक. टिलोसेंट्रिक काय झालं? हे टिलोसेंट्रिक. हे कळालं 4 क्रोमोझोमचे टाईप. हे बघा, ज्यांचे दोन्ही आर्म सेम आहे, इक्वल आहे, ते काय झालं? मेटासेंट्रिक. एकाचं कसं छोटं आहे आणि एकाचं लंब आहे, हे काय? सब मेटासेंट्रिक. एकाचं कसं खूपच छोटं आहे, कसं एकदम खूपच छोटं, आणि एक आर्म कसा? खूपच लंबा, म्हणजे हे काय झालं? ॲक्रोसेंट्रिक. आणि एकाला एकच आर्म आहे, एक आर्म कसा आहे? अब्सेंट. याला काय म्हणतो आपण? टिलोसेंट्रिक. जे काय मेटासेंट्रिक आहे याचा शेप कसा असतो? व्ही शेप असतो. याचा काय असतो? एल शेप. याचा जे आणि याचा आय. याचा व्ही कसा बघा? व्ही कसा? जे काय मेटासेंट्रिक आहे ते व्ही शेप कसं काय? ही आपली सेल आहे, समजा न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसमध्ये काय आहे? आता क्रोमोझोम आहे. हे काय? हे काय? क्रोमोझोम. आणि हे काय? इथं सेंट्रिओल. बघितलं आपण, सांगितलं तुम्हाला सेंट्रिओल काय करतं? सेल डिव्हिजनला मदत करतं. सेंट्रिओलमधून काय येणार? स्पिंडल फायबर येणार, कायनॅटोकोर. ते काय होणार? कायनॅटोकोरला अटॅच होणार. इकडून पण काय येणार? स्पिंडल फायबर. काय येणार? स्पिंडल फायबर. जेव्हा स्पिंडल फायबर या दोन्ही क्रोमोझोमला ओढतील, काय होईल? ओढतील, तेव्हा हे स्ट्रक्चर असं होईल का? असं होईल का हे स्ट्रक्चर? हे काय करते? ओढू लागलं त्याला. काय करू लागलं? ओढू लागलं. आणि हा शेप कसा झाला बघा? हा झाला व्ही शेप. कसा शेप झाला? जेव्हा हे याला ओढतील, काय होईल? ओढतील, स्पिंडल फायबर काय करतील? क्रोमोझोमला ओढतील, तेव्हा यांचा स्पेस शेप कसा होईल? व्ही शेप होईल. कसा येईल? व्ही शेप. हा कसा झाला? हा झाला व्ही शेप. हा काय झाला? हा काय झाला? व्ही शेप. का आलं हे व्ही शेप? कसं आलं? तसंच दुसरं काय? सब मेटासेंट्रिक. हे कसं? एल शेप. एल शेप कसं काय? कारण की एक आर्म कसा आहे त्याचा? छोटा आहे. एक आर्म कसा आहे? एक आर्म छोटा आहे. हे झालं का एल शेप? दिसते का? यालाच आपण उलट करायचं. तसं हे दिसते का? एल शेप. एक आर्म छोटा. हे बघा, हे झालं का? एल शेप. हे झालं एल शेप. त्याच्यामुळे सब मेटासेंट्रिक काय? एल शेप. आणि ॲक्रोसेंट्रिक काय होईल? तसंच ॲक्रोसेंट्रिक काय होईल? जे शेप. आणि जे काय टिलोसेंट्रिक आहे ते काय होईल? आय शेप. आय शेप का बरं? कारण की जेव्हा जे काय स्पिंडल फायबर आहे, जेव्हा हे 2 क्रोमोझोमला सेपरेट करतील, त्याला एकच सेंटर आहे, एकच आर्म आहे, त्याच्यामुळे हे काय होईल? आय शेप होईल. काय होईल? आय शेप. एवढं क्लिअर आहे सगळ्यांना 4 टाईप क्रोमोझोमचे. तर लास्ट बघायचं आपल्याला मायक्रोबॉडीज. काय बघायचं आपल्याला? मायक्रोबॉडी. याच्यामध्ये NCERT काही दिलेलं नाही जास्त. आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचं, हे कसं आहे? स्मॉल ऑर्गनेल आहे. कसं आहे? स्मॉल ऑर्गनेल. आणि याचा शेप कसा आहे? व्हेसिकल आहे.
कसं आहे व्हेसिकली. याचं एक्झाम्पल एक दिलं आहे बघा, पेरॉक्सिझोम. याचं एक एक्झाम्पल काय, पेरॉक्सिझोम. हे जे काय पेरॉक्सिझोम कसं आहे, त्याची मेम्ब्रेन कशी युनिट आहे. युनिट म्हणजे काय, सिंगल. युनिट म्हणजे काय, युनिट म्हणजे सिंगल मेम्ब्रेन. कशी मेम्ब्रेन आहे, सिंगल. आणि याच्यामध्ये काय भरलं आहे, सगळं प्लाझ्मा. आणि याच्यामध्ये काय एन्झाईम आहे. हे जे पेरॉक्सिझोम आहे ते काय कशाचं मेटाबॉलिझम करते, पेरॉक्साईडचं. कशाचं मेटाबॉलिझम करतं, पेरॉक्साईडचं. आणि हे जे काय पेरॉक्सिझम हे दोन्ही याच्यात सापडतं आपल्याला, प्लांटमध्ये पण आणि ॲनिमल मध्ये पण. समजा याच्यामध्ये हे काय हार्मफुल आहे H2O2, याला आपण युजफुल कसं करायचं, युजफुल काय करायचं, मग काय करणार, पेरॉक्सिझोम काय करणार, पेरॉक्सीसाइडेजचा यूज करून काय होणार, याचं प्रोडक्ट बनवणार. काय बनवणार, H2O आणि O2. पाणी आणि ऑक्सिजन हे हार्मफुल आहे का, नाही. कसं टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणं हे काय करतं, मायक्रोबॉडी. मायक्रोबॉडीचं एक्झाम्पल काय, एक पेरॉक्सिझोम. फक्त आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं, ते कसं आहे स्मॉलेस्ट ऑर्गनल आहे. आणि कसं आहे त्याचं शेप कसं आहे, व्हेसिकल आहे. व्हेसिकल म्हणजे काय, गोल आहे. आणि तो प्लांट आणि ॲनिमल दोन्ही याच्यामध्ये असतं. प्लांट आणि ॲनिमल दोन्ही याच्यामध्ये असतं. आता आपण काय करू, एकदा NCERT बघू. हे बघा, सेंट्रिओल आणि सेंट्रोझोम. Centrosome is organelle, contains two cylindrical structure. तेच काय सेंट्रिओल. सेंट्रोझोम काय करतं, दोन सिलेंड्रिकल स्ट्रक्चर कंटेन करतो, त्याला काय म्हणलं आपण, सेंट्रिओल. सराउंडेड बाय अमॉर्फस पेरीमटेरियल. अमॉर्फस म्हणजे काय, नॉट क्लिअरली व्हिजिबल. नॉट क्लिअर सबस्टन्स कोणता आहे, अमॉर्फस सबस्टन्स. आणि ते एकमेकांशी कसे आहे, सेंट्रिओल आहे ते एकमेकांशी कसे आहे, परपेंडिक्युलर आहे. कसे परपेंडिक्युलर आहे. आणि याचं स्ट्रक्चर कसं आहे, कार्टव्हील सारखं. कसं आहे, कार्टव्हील सारखं. याचं स्ट्रक्चर कार्टव्हील सारखं आहे. हाच क्वेश्चन कधी आलता, 2024ला PYQ आलेला आहे. त्याचं स्ट्रक्चर, सेंट्रिओलचं स्ट्रक्चर कसं आहे, कार्टव्हील सारखं स्ट्रक्चर आहे. कसे त्याच्यामध्ये जे काय ट्रिपलेट होते ते किती होते, 9 होते. किती होते, 9 होते. कुठं होते ते, पेरिफेरीला. पेरिफेरी म्हणजे काय, सेंटरच्या दूर. सेंटर पार्ट ऑफ द प्रॉक्सिमल रिजन सेंट्रिओल इज ऑल्सो प्रोटीनियस. त्याला काय म्हणतो आपण, प्रोटीन हब. जे काय 9 होते असे जे काय 9 होते, जे काय मध्ये होतं त्याला काय म्हटलं होतं आपण, प्रोटीनियस हब म्हटलं होतं. प्रोटीनियस हब आणि ट्रिपलेटला कोण कनेक्ट करत होतं, ह्या दोघांना कोण करत होतं, रेडियल स्पोक. काय, रेडियल स्पोक. याची लोकेशन कुठे बघितली होती ती, तेच काय बनवतं, बेसल बॉडी. कशाची बेसल बॉडी, सिलिया फ्लॅजेलाची काय बेसल बॉडी. स्पिंडल फायबर दॅट गिव्ह राइज टू स्पिंडल ॲपरेटस ड्युरिंग सेल डिव्हिजन. आणि जे काय सेल डिव्हिजन आहे तेव्हा पण हे काय करतं, मदत करतं. हे झालं सेंट्रिओल आणि सेंट्रोझोमचं. न्यूक्लियस कोणी डिस्कवर केला होता, रॉबर्ट ब्राउनने. कधी, 1831 मध्ये. आणि जे काय हे स्टेन्ड बाय बेसिक डाय. बघण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला, त्याच्यात डाय टाकावं लागते. जी क्रोमॅटिन टर्म जी ती कोणी दिली, ती फ्लेमिंग नावाच्या सायंटिस्टने. कोणी दिली ती, फ्लेमिंग नावाची सायंटिस्ट. जेव्हा काय इंटरफेस असतं, इंटरफेसमध्ये न्यूक्लियस काय डिवाइड करत नसतो. हे आपण पुढच्या चॅप्टरमध्ये एकदम डिटेलमध्ये बघणार आहे. काय करणार आहे आपण डिटेलमध्ये बघणार. हायली एक्सटेंडेड अँड इलॅबोरेटेड न्यूक्लिओप्रोटीन फायबर्स कॉल्ड क्रोमॅटिन. क्रोमॅटिन काय एक धागा आहे कशामध्ये, न्यूक्लियसच्या मध्ये पडलेला. हाच धागा कंडेन्स होऊन काय करतो, DNA धागा काय क्रोमॅटिन आहे. तोच कंडेन्स होऊन काय बनवतं, पुढं क्रोमोझोम बनवतं. वन ऑर मोर
स्पेरिकल बॉडी इज कॉल्ड न्यूक्लियाय. जे काय न्यूक्लियसच्या आतमध्ये आपण असे स्ट्रक्चर बघितले होते गोल गोल, त्याला आपण काय म्हणलं होतं? न्यूक्लिओलस. त्यालाच काय म्हणता? न्यूक्लियाय. त्यालाच काय म्हणतात? न्यूक्लियाय. ते काय करता? RNA सिंथेसिस करता. काय करता? RNA सिंथेसिस. पेरिन्यूक्लियर स्पेस. पेरिन्यूक्लियर स्पेस काय? जे काय न्यूक्लियसच्या दोन मेम्ब्रेन होत्या, ही आउटर आणि ही काय इनर, आणि ह्या जो काय मधला स्पेस होता याला काय म्हटलं होतं आपण? पेरिन्यूक्लियर स्पेस. कोणता स्पेस? पेरिन्यूक्लियर स्पेस. आणि याची साईज किती दिली आहे? 10 to 50 नॅनोमीटर. याची जी ही दिली साईज, ही किती दिली? 10 to 50 नॅनोमीटर. हा क्वेश्चन 2021ला आलेला आहे. जेव्हा दोन मेम्ब्रेन फ्यूज होता न्यूक्लियसच्या, हे समजा न्यूक्लियसच्या जेव्हा दोन मेम्ब्रेन फ्यूज होता, मध्ये जो रस्ता तयार होतो त्याला काय म्हणतो आपण? त्याला म्हणतो आपण न्यूक्लियर पोर. काय म्हणतो आपण? न्यूक्लियर पोर. Nuclear pore are the passages through which movement RNA and protein molecule takes place in both directional between the nucleus आणि सायटोप्लाझम. जे काय न्यूक्लियर पोर आहे तिथूनच जे काय प्रोटीन आणि RNA तिथूनच ते काय करू शकतात? न्यूक्लियसच्या बाहेर जाऊ शकतात किंवा न्यूक्लियसच्या आत येऊ शकतात. ते कसा फ्लो आहे? तो कसा रस्ता आहे? 2 वे. त्याच रस्त्याने ते आत पण येऊ शकतात आणि त्याच रस्त्याने ते बाहेर पण येऊ शकतात. हाच क्वेश्चन कधी आलेला आहे? 2021ला. आणि जे न्यूक्लियस आहे ते सेलमध्ये, वेगवेगळ्या सेलमध्ये काय करू शकता? ते व्हॅरी करू शकता. जसं की इरेथ्रोसाइट म्हणजेच काय? RBC. पुढे गेलं. अच्छा. जसंच की इरेथ्रोसाइट म्हणजे काय? RBC. याच्यामध्ये काय असतं? न्यूक्लियस अब्सेंट असतो. लॅक न्यूक्लियस कशात? RBC आणि सिव ट्यूब सेल. कोणते सेल? सिव ट्यूब सेल आणि व्हॅस्क्युलर सेल. कशामध्ये? प्लांटमध्ये. जे काय न्यूक्लिओप्लाझम आहे तेच काय करतं? न्यूक्लियाय काय करतं? ते कंटेन करतं. न्यूक्लियाय काय? जे काय RNA ॲक्टिव्ह रायबोझोमल RNA ते कोण सिंथेसिस करतं? न्यूक्लियाय. न्यूक्लियायला मेम्ब्रेन असते का? नाही. ते कसं असतं? नॉन मेम्ब्रेनियस असतं. कसं असतं? नॉट मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर आहे न्यूक्लियाय. त्यालाच का आपण काय म्हणलं? न्यूक्लिओलस म्हणलं होतं. आता बघायचं आपल्याला क्रोमोझोम. क्रोमॅटिन कंटेन्स DNA, सम बेसिक प्रोटीन कॉल्ड हिस्टोन प्रोटीन, सम नॉन हिस्टोन प्रोटीन अँड ऑल्सो RNA. क्रोमोझोम बनण्यासाठी DNA कोण कंडेन्स करायला मदत करतं? हिस्टोन प्रोटीन, नॉन हिस्टोन प्रोटीन आणि काय? RNA. हे काय करता? मदत करतं. कशाला? DNA जे क्रोमॅटिन आहे, क्रोमॅटिनला कंडेन्स होण्यासाठी. क्रोमॅटिन कंडेन्स झालं तेव्हाच काय तयार होतं? क्रोमोझोम तयार होतो. सिंगल ह्युमन सेल हॅज अप्रॉक्सिमेटली 2 मीटर लॉंग थ्रेड लाईक DNA डिस्ट्रीब्युट अमॉंग इट्स 46 क्रोमोझोम. जे काय ह्युमनमध्ये जो काय DNA ची लेंथ किती लंबा असू शकतो? तो लंबा आहे 2 मीटर. किती? 2 मीटर. एक DNA चा धागा 2 मीटर लंबा आहे. आपल्यामध्ये किती क्रोमोझोम आहे? तर सगळ्यामध्ये कसं आहे? ते इव्हनली सगळ्यामध्ये कसं आहे? 2 मीटर लॉंग आहे. याला आपण जेनेटिक्समध्ये एकदम डिटेलमध्ये बघणार आहे. आपण जे काय कन्स्ट्रिक्शन बघितलं होतं, प्रायमरी कन्स्ट्रिक्शन ते काय? सेंट्रोमोर. सेकंडरी कन्स्ट्रक्शन काय होतं? सॅटेलाइट होतं. कायनाटोकर कसं आहे? डिस्क लाईक स्ट्रक्चर आहे बघा. जे काय 2 आर्मला जे काय कनेक्ट करायचं काम करतं आहे
ते कोण आहे? कायनेटोकोर. आणि जे काय मध्ये आहे ते काय? सेंट्रोमियर आहे. ते काय? सेंट्रोमियर आहे. आणि आपण काय बघितलं आहे? क्रोमोझोमचे 4 टाईप. कोणतं? मेटासेंट्रिक, सबमेटासेंट्रिक, ॲक्रोसेंट्रिक आणि टिलोसेंट्रिक. बघा, मेटासेंट्रिक म्हणजे काय? मिडलला काय? सेंट्रोमियर आहे. सब मेटासेंट्रिक स्लाइटली अवे फ्रॉम द मिडल, मिडलपासून दूर, म्हणजे एक आर्म कसा? छोटा आणि एक आर्म कसा? लॉंग. हे काय झालं? सब मेटासेंट्रिक. ॲक्रोसेंट्रिक, ॲक्रोसेंट्रिक म्हणजे कसं? एक आर्म एकदम शॉर्ट, शॉर्ट नाही व्हेरी शॉर्ट, शॉर्ट नाही व्हेरी शॉर्ट, आणि एक कसा? लॉंग. हे काय झालं? हे झालं ॲक्रोसेंट्रिक. आणि जे काय टिलोसेंट्रिक आहे, टिलोसेंट्रिकमध्ये एकच आर्म प्रेझेंट आहे. काय? एकच आर्म प्रेझेंट आहे. हे बघा टिलोसेंट्रिक. टर्मिनल सेंट्रोझोम, टर्मिनल सेंट्रोझोम म्हणजे कसं? सेंट्रोझोम कसं आहे? एंडिंगला आहे. एंडिंग म्हणजे काय? शेवटीला आहे. हे काय झालं? टिलोसेंट्रिक. तुम्हाला सांगायचं आता हा क्रोमोझोम कोणता, हा कोणता, हा कोणता, हा कोणता. NCERT मध्ये एक गडबड केलेली आहे बघा. हे काय? याच्यामध्ये दोन्ही आर्म काय? इक्वल आहे. दोन्ही आर्म इक्वल आहे म्हणजे हे काय झालं? हे झालं मेटासेंट्रिक. हे काय झालं? मेटासेंट्रिक. याच्यामध्ये बघा हे पण काय? इक्वल आहे. हे काय? मेटासेंट्रिक. याच्यामध्ये काय? एक शॉर्ट आहे आणि एक लॉंग आहे. एक शॉर्ट आहे आणि एक लॉंग आहे म्हणजे हे काय झालं? हे झालं सब मेटासेंट्रिक. हे काय झालं? सब मेटासेंट्रिक. याच्यामध्ये काय? एक खूप शॉर्ट आहे, व्हेरी शॉर्ट आहे म्हणजे हे काय झालं? हे झालं ॲक्रोसेंट्रिक. आणि जे काय टिलोसेंट्रिक आहे, टिलोसेंट्रिकची डायग्राम NCERT मध्ये दिलेलीच नाही आहे. टिलोसेंट्रिकची डायग्राम NCERT मध्ये दिलेलीच नाही आहे. हे मधलं काय? हे सेंट्रोझोम, सेंट्रोमियर. हे आर्म आहे, हे शॉर्ट आर्म आहे. हे जे लंबे लॉंग आर्म आहे. हे काय? सॅटेलाइट आहे. हे कोणतं आहे? सेकंडरी कन्स्ट्रिक्शन. आणि हे सॅटेलाइट. हे ॲरो इथं पाहिजे असं. Few chromosome have non-staining secondary constriction at constant location. काही सेलमध्ये काय असतं? सॅटेलाइट असतं. सगळ्या सेलमध्ये नसतं, फक्त फ्यू सेलमध्ये असतं. आणि ते कसं आहे? नॉन स्टेनिंग आहे. याला बघायचं असलं आपण डाय टाकली तरी पण ते दिसत नाही. हे फ्यू सेलमध्ये असतं. हा क्वेश्चन कधी आला होता? रिसेंटमध्ये 2024 2024 आता शेवटचं राहिलं आपलं मायक्रोबॉडीज. बघा NCERT मध्ये दोनच लाईनमध्ये खतम केलं आहे. आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? मेम्ब्रेन बाउंड. कोणती मेम्ब्रेन आहे? सिंगल मेम्ब्रेन आहे. याचं स्ट्रक्चर कसं आहे? व्हेसिकल आहे. व्हेसिकल म्हणजे काय? गोल आहे. आणि काय कंटेन्स करतं? ते एन्झाईम कंटेन्स करतं. कशामध्ये प्रेझेंट आहे? प्लांट आणि ॲनिमल बोथमध्ये प्रेझेंट आहे. हाच क्वेश्चन कधी आला होता? 21ला. काय क्वेश्चन आला होता? मायक्रोबॉडी कशामध्ये प्रेझेंट आहे? प्लांट आणि ॲनिमलमध्ये. आपण आता काय केलं आहे? NCERTला एकदम डीपमध्ये स्टडी केलं आहे. आता आपण काय करू? थोडेफार क्वेश्चन लावू. थोडेफार क्वेश्चन लाव. बघा फर्स्ट क्वेश्चन होते का तुमच्याकडे? सेंट्रिओल अँड सेंट्रोझोम आर प्रेझेंट इन सेल ऑफ. सेंट्रिओल आणि सेंट्रोझोम कोणत्या सेलमध्ये प्रेझेंट आहे? बॅक्टेरियामध्ये आहे का? सायनोबॅक्टेरियामध्ये आहे? प्लांटमध्ये आहे का? ॲनिमलमध्ये आहे? याचा आन्सर आहे ॲनिमलमध्ये. कशामध्ये? प्लांटमध्ये हे अब्सेंट असतं. प्लांटमध्ये हे अब्सेंट असतं. सेंट्रिओल आणि सेंट्रोझोम मध्ये काय फक्त कशामध्ये असतं? ॲनिमलमध्ये. पुढचा क्वेश्चन बघा होते का? व्हिडिओला पॉज करा. इज सेंट्रिओल हॅज कार्टव्हील ऑर्गनायझेशन हॅव्हिंग अ होल ऑफ G9 पेरिफेरल फायबर्स कॅन बी रिप्रेझेंट विथ. जे काय सेंट्रिओल आहे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे? त्याची अरेंजमेंट 9 सिंगलेट 0 सेंट्रल, 9 डबलेट 0 सेंट्रल, 9 ट्रिपलेट 2 सेंट्रल, 9 ट्रिपलेट 0 सेंट्रल. याच्यामध्ये कोणतं आहे? 9 सिंगलेट होते का? नाही, सिंगलेट नव्हते, ट्रिपलेट होते. ट्रिपलेट होते त्याच्यामुळे हे आपला आन्सर राहणार नाही. 9 डबलेट होते का? नाही, 9 डबलेट नव्हते.
हे कशामध्ये होते, 9 डबलेट कशामध्ये होते, सिलिया आणि फ्लॅजेलामध्ये होते. म्हणजे याच्यामध्ये अर्थ हे पण आपलं आन्सर राहणार नाही. 9 ट्रिपलेट होते का, यस 9 ट्रिपलेट होते. जे काय सेंटरला होतं ते 2 होते का, नाही, फक्त सिंगल काय होतं, सिंगल पण नाही, फक्त मध्ये काय होतं, प्रोटीनियस हब होता. मध्ये काय होतं, फक्त प्रोटीनियस हब. याचा अर्थ आपलं हे पण आन्सर राहणार नाही. याच्यातलं हे बरोबर आहे आणि हे चुकीचं आहे. याच्यामध्ये 9 ट्रिपलेट होते का, यस, सेंटरला 0 बरोबर आहे. सेंटरला काय होतं, फक्त प्रोटीनचं हब. आपलं आन्सर काय असणार आहे, 4 असणार आहे. पुढचा क्वेश्चन बघा ट्राय करून. ऑर्गेनेल इम्पॉर्टन्स इन स्पिंडल फॉर्मेशन ड्युरिंग सेल डिव्हिजन. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. ज्यावेळेस सेल डिव्हिजन होते त्यावेळेस जे काय स्पिंडल फायबर आहे तो कोण तयार करतो. आन्सर काय आपलं डायरेक्ट आन्सर आहे सेंट्रिओल. सेंट्रिओलला आपण पुढच्या नेक्स्ट चॅप्टरमध्ये बघणार आहे डिटेलमध्ये सेंट्रिओल. पुढचा क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गेनेल इज डायरेक्टली कनेक्टेड टू आउटर मेम्ब्रेन ऑफ द न्यूक्लियस इन अ यूकॅरियोटिक सेल. हा क्वेश्चन ट्राय करून बघा, व्हिडिओला पॉज करा. असा कोणता ऑर्गेनेल आहे, असा कोणता ऑर्गेनेल आहे ते न्यूक्लियसच्या मेम्ब्रेनशी डायरेक्टली कनेक्ट आहे. न्यूक्लियसच्या मेम्ब्रेनशी डायरेक्ट कोणता होता तो होता इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. कोणता होता, इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आपला आन्सर काय असणार मग, ER, इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. जर याच्यामध्ये पण स्पेसिफिक काय ते विचारलं तर काय असणार आहे, इथं रायबोझोम प्रेझेंट आहे, हे कसं डायरेक्टली कनेक्ट आहे म्हणून याचा आन्सर काय असणार आहे, रफ इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एकदम डीपमध्ये विचारलं तर तसं हे स्मूथ इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हे पूर्ण काय इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. याचा आन्सर काय असणार, इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ते कसं आहे न्यूक्लियसच्या मेम्ब्रेनशी डायरेक्टली कनेक्टेड. पुढचा क्वेश्चन बघा, व्हिडिओला पॉज करा. क्रोमोझोम हॅव्हिंग सेंट्रोमियर इन इट्स मिडल. जे काय सेंट्रोमियर आहे क्रोमोझोमच्या मिडलला कशात आहे, हे कोणतं आहे, मेटासेंट्रिक. मेटासेंट्रिकला काय होतं, दोन्हीचे आर्म होते ते इक्वल होते आणि जे काय सेंट्रोमियर आहे ते कुठं होता, सेंटरला प्रेझेंट होता. आपला आन्सर काय असणार आहे, मेटासेंट्रिक. याच्यामध्ये कसं होतं, एक आर्म छोटा होता. ॲक्रोसेंट्रिकमध्ये एक आर्म व्हेरी शॉर्ट आणि टिलोसेंट्रिकमध्ये एक आर्म प्रेझेंटच नव्हता. एक आर्म प्रेझेंटच नव्हता. आपला आन्सर काय असणार, फर्स्ट. हा क्वेश्चन बघा. द फंक्शन ऑफ न्यूक्लियोलस. त्याला न्यूक्लियाय पण म्हणू शकतो आपण. हे काय सिंथेसिस करतं, DNA करतं का RNA करतं का mRNA करतं का rRNA करतं, सांगायचं आन्सर कमेंट करा. हे जे न्यूक्लियोलस आहे आपलं ते काय करतं, rRNA कंटेन्स करतं. हे बघा न्यूक्लियसमध्ये हे आपण काय बघितलं होतं, क्रोमॅटिड. आणि जे काय असं स्ट्रक्चर होतं हे काय होतं, न्यूक्लिया. हे काय करत होतं, rRNA सिंथेसिस करत होता. rRNA सिंथेसिस. याला मेम्ब्रेन होती का, नाही, हे काय मेम्ब्रेनलेस होतं. हे कसं होतं, मेम्ब्रेनलेस होतं. Which type of chromosome, one arm is very short, one arm is very long, one is very short. ह्या क्वेश्चनचा आन्सर आहे जे तुम्हाला काय करायचं आहे, कमेंट करायचं आहे. काय करायचं आहे, कमेंट. ज्यांनी आजचं लेक्चर मन लावून बघितलं त्यांना याचा आन्सर येऊन जाईल. जास्त काही अवघड क्वेश्चन नाही. याचा आन्सर काय करायचं, कमेंट करायचं. पुढं आहे का, नाही. तर फायनली आपला जो काही सेल चॅप्टर आहे तो एंड झालेला आहे आणि उद्यापासून आपण सेल डिव्हिजन चॅप्टरला चालू करते. तर हा चॅप्टरमध्ये तुम्हाला काही डाऊट आला असेल तर तुम्ही कमेंट करा. लेक्चर कसे वाटले कमेंट करून सांगत राहा, फीडबॅक देत राहा. जसं तुम्ही जसे फीडबॅक देईल त्याच्यासाठी आपण अजून इम्प्रूव्हमेंट लागले तर आपण ते पण करू. ठीक आहे, मग व्हिडिओ कसा वाटला सांगा. भेटू आपण उद्याच्या लेक्चरमध्ये. थँक्यू. जय हिंद.